इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। करमाळा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा कुशल पद्धतीने तपास करून दोघांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे। त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। साधना जैन्या काळे वय 27 राहणार बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच रावसाहेब उर्फ पप्पू पांडुरंग चव्हाण राहणार सावडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर अशी आरोपींची नावे आहेत। एका महिलेचे 10 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते। याचा तपास करत संशयित महिला चोरट्यास अटक करण्यात आली। तिच्याकडून 6 तोळे 7 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले। या घटनेतील आरोपीला पकडण्यात यश आले। मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील स्वाती धनंजय पुजारी वय 32 या करमाळ्यातील नातेवाईकांच्या लग्नासाठी आल्या होत्या। परत गावी निघाल्या असता गळ्यातील आणि कानातील सर्व सोने पर्समध्ये ठेवले होते। हे सोने अज्ञात चोरट्याने करमाळा बस स्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना चोरून नेले होते। पर्समध्ये 25 ग्रॅम सोन्याचा राणीहार, 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठण, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोकर, 5 ग्रॅम वजनाचे कानातील झुबे असा 10,05,000 रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल याचा समावेश होता। याबाबत स्वाती पुजारी यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली होती। करमाळा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून CCTVच्या सहाय्याने तपास केला। साधना काळे हिला संभाजीनगरमधून पकडले। तिच्याकडून चोरीचे सर्व सोने हस्तगत करण्यात आले आहे। या गुन्ह्याचा तपास हवालदार अभिजित मोहोळकर करत आहेत।